यस, फर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवात डॉट बॉल या ठिकाणी झालंय आणि त्या ठिकाणी वन सुद्धा केलं गेलंय गोलंदाजाला, कारण फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी थोडासा क्रॉस जातोय. यश राऊंड द विकेटने यश. पुढचा बॉल या ओव्हरमधील. हा बॉल ऑस्ट्रेलियाच्या भरपूर बाहेर वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. सुरुवात या ठिकाणी डॉटने झाली होती, परंतु हा बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाय. धावसंख्या फलकावरती एक या आकड्यावरती आपण पाहतोय. एका बाजूला आई माऊली 11 तलावपाडा ब आणि त्यांना 2 हात करत असताना आई जीवदानी कसरली ब या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. दोन डॉट बॉल आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाज यशच्या माध्यमातून हाताळले गेलेत. मागच्या सामन्यामध्ये थोडासा या ठिकाणी महागात पडला होता सेकंड स्पेल मध्ये. नवीन कोरा चेंडू चांगल्या पद्धतीने फिरवतोय, परंतु बॉल थोडासा घसरल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये या ठिकाणी त्याला मार पडला होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉल होती समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅटचा फॉलो थ्रू कडक आहे आणि 6 धाव्यांची मोहर उमटवले षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट स्विंग प्रॉपर होतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, तो अंदाज गोलंदाज यशचा आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकामधील. 5वा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्क वरती यश. डावकर आहे तसं मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅक वरती. हा सुद्धा चांगल्या पद्धतीने बॉल फिरवलाय आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा बाउन्स देखील झाला होता. निर्धास्त स्वरूपामध्ये चेंडूची सांगता डिग्री होते. आता शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. ऑलरेडी एक षटकार यशच्या विरोधामध्ये आला होता, परंतु तदनंतरचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरून त्याने फिरवल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. इथे इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, परंतु बॉल ट्रॅव्हल होणं त्या ठिकाणी कठीण आहे. बॉल जर स्टॉप झाला होता. आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे बॉल टप्पा पडल्यानंतर जो वेग प्राप्त व्हायला हवा आहे तो झाला नव्हता आणि या बॉलवरती 3 धावा येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 10 रन्स. स्कोर कार्डवरती आपण पाहतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. मध्ये गोलंदाज हार्दिक या ठिकाणी आलाय. पहिलाच बॉल अटॅकिंग मोड मध्ये होते बॅटर त्या ठिकाणी, परंतु बॅट अँड बॉल मध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नव्हतं. एक धाव मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. गोलंदाज हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक वेगवान गोलंदाज आहे आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा. 555 जर्सीच्या मागे जर्सी नंबर आपण पाहतोय. हा सुद्धा चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला गेला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये, पाय चालले नव्हते आणि त्याचमुळे गोलंदाज या ठिकाणी बेनिफिट मिळाला. बॉल पर्यंत पोहोचू दिलेला नाहीये फलंदाजाला. धावसंख्या फलकावरती 11. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. हार्दिकचा वेग आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिला होता आणि या सामन्यामध्ये देखील पहिले दोन्ही बॉल वेगवान पद्धतीने टाकले गेलेत. तिसरा चेंडू या ओव्हरमधील. तिसरा बॉल कटर मैदानामध्ये टाकला होता आणि चांगल्या पद्धतीनं बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर. सलग 2 डॉट बॉल रायटी बॅटरच्या अगेन्स्ट या ठिकाणी टाकत असताना संघर्ष करतो एका बाजूला. या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता जयेश जो स्ट्रायकिंग वरती आहे. मागच्या ओव्हरमध्ये प्रणवच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. इथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. फर्स्ट विकेट बॅक टू द डगआउट. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. फलंदाज जयेश गॉन.
या पेशवानी मैदानामध्ये आपण पाहतोय. डीजे गोकुलच्या माध्यमातून नवीन बॅटर निकेश मैदानामध्ये दाखल झालाय. टीमचा लीडर मैदानामध्ये दाखल होतोय. 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हार्दिक पुढचा बॉल या ओव्हर मधील, हा सुद्धा बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकलाय. यॉर्करचा अंदाज होता फ्रेश बॅटरला, त्या ठिकाणी सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी प्रेझेंट केले. आता शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. आतापर्यंत 5 बॉल्स या ठिकाणी झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. त्याच्या व्यतिरिक्त मागील 4 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत हार्दिकच्या विरोधामध्ये आलेली नाहीये. हा बॉल ऑफस्टंपवरती ठेवला होता, चांगल्या पद्धतीनं राईज झाला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्स स्कोर काढती लागल्या. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. अकरा धाव फलकावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी ओव्हर नंबर 3 मध्ये मयूरला या ठिकाणी आणलं गेलं. मागच्या ओव्हरमध्ये यश सेकंड स्पेलमध्ये थोडासा महागात पडला होता, म्हणून या मॅच मध्ये त्याला थांबवलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये तिसरा विकल्प या ठिकाणी वापरला गेलाय. मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती बॅटर प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग वरती निकेश जो कर्णधार आहे या संघाचा आणि लीडरला लीड करावं लागणार आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बॉडी लाईन मध्ये त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड झाला. चांगल्या टप्प्यावरती बॉल होता. ऑफस्टंपवरती शफल होऊन त्या ठिकाणी फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता लेंथला, परंतु चेंडू आणि फलीमध्ये संपर्क साधला नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलची सुरुवात तर चांगली झाली. आदरणीय सन्माननीय गणेशजी हरवडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गण्याबाई यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गणेशजी हरवडे साहेब, गण्याबाई या नावाने एक मोठा परिचय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. गणीबाई या नावाने एक मोठा परिचय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले जात आहेत गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. मयूरवरती तिसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास तो या ठिकाणी खरा उतरवून दाखवतोय, कारण पहिले दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकले. तिसरा बॉल मयूरचा स्टेप आउट केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. सलग 3 डॉट बॉल. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे आतापर्यंत. मागच्या ओव्हर पासून ज्या पद्धतीने डॉट बॉल्स आपण पाहिल्यात, एकंदरीत सलग 8 डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आले होते आणि त्यानंतर जे 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले हार्दिकच्या या ओव्हरमध्ये. येथे नो बॉल बीमर, त्यावरती धावा सुद्धा मिळतील. शतक त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. 9+2 एकूण 3 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 14, 14 रन्स स्कोर काढते आपण पाहतोय. आता पुढचा बॉल फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती तरी हात खोळावे लागणार आहेत, कारण तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. सलग 3 डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मयूर ठिकाणी पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी येत आहेत, कोसळत आहेत, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते उभे राहिलेत आपल्या संघासाठी. 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 16, 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं बॉल हाताळले गेलेत त्याच्या बरोबरीने धावा येताना आपण पाहिल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा बॉल मयूरच्या या ओव्हर मधील स्ट्रायकिंग होती. बॅटर आपण पाहतोय मिस्टर प्रणव आहे. एकाकी झुंज आतापर्यंत मैदानामध्ये देतोय. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. या बॉलवरती पुल शॉट, शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. 6 धावा.
नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर बॉल डिलिव्हर झाला, पिच झाला. 23 धावा स्कोर कार्डवरती. इथे एक्स्ट्रा रन मिळेल. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक मोठं टार्गेट तुम्हाला इथून उभं करावं लागणार आणि ते उराशी बाळगून खेळावं लागणार. तर समोरच्या टीममध्ये सुद्धा एक जो क्वीन शिटर हार्दिक यश सारखा एक स्लॉग हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर सुद्धा चांगली बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतशक स्वतः या ठिकाणी गोलंदाज झाले होते. एकदम मिळेल या बॉलवरती. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा. चोवीस धावा फलकावरती लागले. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आय थिंक पुन्हा एकदा हार्दिकला बॉलिंग ट्रॅकवरती आणला जाईल. भरपूर मेहनत या आयोजन समितीने या स्पर्धेसाठी घेतली आणि त्याचमुळे एक भव्य दिव्य हा शामियाना या ठिकाणी उभा झाला. हा क्रिकेटचा मंच या ठिकाणी उभा झाला. मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आता 4थ्या षटकाला प्रारंभ झाला. हार्दिक गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शतशक होते. त्यांच्या माध्यमातून चुकी झालाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने देखील गेलाय. चौकार पहिल्या बॉलवरती. थँक्यू डीजे. या ठिकाणी चेक केलं जाईल बाउंड्री लाईन वरती एक्झॅक्टली पाय जो आहे तो रोप वरती आहे की नाही. चौकार आहे. 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 28-28 स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती हार्दिकच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आक्रमण केला होता आणि तो आक्रमण थोडासा फसला देखील होता कारण शतशक त्या ठिकाणी आले होते. आता येणाऱ्या कालामध्ये प्रणवला याच पद्धतीनं धावा बनवावा लागणार आहेत. पुढचा बॉल हार्दिक राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. यॉर्करचा अंदाज होता. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 20 धावा जरी टार्गेट केला तरी इथून आपण पाहतोय 48 होऊ शकतात आणि त्या धावा जर झाल्या तर एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती म्हणू शकतो आपण. हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेट. इथे खराब बॉल, नो बॉल आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय. नो +4 एकूण 5 धावा 22 स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि या 5 धावेने 33 वरती टोटल जाऊन पोहोचलाय. फलकावरती लागल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर झाला होता चेस्ट लेवलला हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 33 फलकावरती हार्दिक आता फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने हाताळेल याकडे लक्ष केंद्रित झालंय. मागच्या सामन्यामध्ये हार्दिकची गोलंदाजी चांगली राहिली होती परंतु इथे चुका भरपूर करतोय. हा बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला होता परंतु लेंथ चांगली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये होतोय. 34 धावा स्कोर कार्डवरती 34 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. बॉलचा जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 20 धावा आपण टार्गेट केल्या होत्या. त्याच्यामधील एकही बॉल न हाताळता 6 धावा या ठिकाणी आल्यात. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपरला पुन्हा एकदा बीट केलाय आणि लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ
सीमारेषा पलीकडे चौकार. नशिबाची साथ मिळाली या बॉलवरती. अडतीस धावा फलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. आतापर्यंत या ठिकाणी या ओव्हरमध्ये धावांचा जो पाऊस करायला त्यांना पडलाय. भरपूर धावा या ओव्हरमध्ये वाहताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल इथे शॉर्ट बॉलचा वापर झालाय. फटका या ठिकाणी फसतोय. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा चुकी झालंय. मैदानामध्ये माऊली लेन तलाव पण ब टीम फिल्डिंगच्या बाबतीमध्ये पूर्णपणे त्यांचा रिझल्ट जो तो या ठिकाणी खराब पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं फिल्डिंगमध्ये त्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये तितकासा आत्मविश्वास जाणवलेला नाहीये. 41 धावा फलकावरती. बॉलचा जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये हार्दिकच्या विरोधामध्ये फक्त 1 धाव आले होते. पण तो तदनंतर ज्या पद्धतीने आपण पाहतोय फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. जी लहान मुलं 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हाईट आणि ब्लॅक. तो कपडा प्लीज सोडा. जे चिमोरडे त्या ठिकाणी आपण पाहतोय तो कपडा आपण सोडायचा आहे. त्याच्यापासून आपण थोडंसं लांब राहा. फॉलोइंग स्वीपचा अंदाज होता बॅटरचा. बॉल इन बॅटमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 42 धावा फलकावरती लागल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. मागच्या सामन्यामध्ये जतीनचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं होतं. 6 बॉलमध्ये 16 डिफेंड करायचे होते आणि तिथे त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. 42 धावा फलकावरती. 42 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. जतीनची आर्म ॲक्शन पाहत असताना एक एफर्टलेस आर्म ॲक्शन आहे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर वेग त्याचा दिसून येतोय आणि तो परफेक्ट टप्पा देखील पण सातत्याने पाहत आलो जतीनच्या माध्यमातून. हा बॉल देखील ऑप्शनच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी हा हिट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 43. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आता स्ट्रायकेंडवरती प्रणवला आपण पाहतोय. प्रणवचं योगदान 16 चेंडूंमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. जतीनचा तिसरा बॉल या ओव्हरमध्ये. क्रॉस बॅटचा ऑफर त्या ठिकाणी होतोय. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये. शतशत त्या ठिकाणी पोहोचतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ क्लिअर करतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. चौकार. 47 स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 47 फलकावरती लागल्यात. तिन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत, परंतु फिल्डिंग मध्ये तो दर्जा दाखवता आलेला नाही आतापर्यंत. इथे हुक शॉट. धावा बुक झाल्यात आणि सरळ बॉल फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार.
51 धावा फलकावरती लागल्या जातात. 51 रन्स स्कोर करती लागल्या जतीनच्या गोलंदाजीवरती. या ठिकाणी 2 बॉलवरती 2 चौकार येत आहेत. या बॉलवरती क्लीन बोल्ड पाटर. या ठिकाणी मिस्टर आपण पाहू शकतात प्रणव बॅक टू द डगआउट गॉन, परंतु त्याचं जे योगदान होतं ते खूप महत्वाचं होतं. 40 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. राज शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलचा सामना करण्याकरिता राजला मैदानामध्ये पाठवलंय. 51 धावा फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा केलेली की झालाय स्लॉग ओव्हरमध्ये 9 धावा येताना आपण पाहिले जतीनच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच किशोर पाटील सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. आता धावसंख्या फलकावरती 52. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. एक्सपेक्टेशन भरपूर मोठे आहेत. ते एक्सपेक्टेशन पूर्ण करावी लागणार आहेत बॅटर राजला. शेवटचा बॉल हा देखील फाईट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय. 53 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक्स्ट्रा रन्स येत आहेत आणि डगआउटमध्ये टाळ्या वाजत आहेत, कारण त्यांना माहिती आहे या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी प्रणव सोडत असताना दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाने या ठिकाणी प्रभावित केलेला नाही आहे. शेवटचा बॉल निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 53 रन्स स्कोर करते आपण पाहतोय आणि 54 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 54चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. प्रणवने एकाकी झुंज या मॅचमध्ये दिली, त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन्स झाल्या. त्याचमुळे एक चांगला टार्गेट या ठिकाणी उभं झालं आणि एक चॅलेंजिंग टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. ती चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी स्कोर कार्डवरती 30 बॉलमध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर. ओव्हर टू यू. चला वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे.
महत्वाचा मॅच मैदानाच्या मध्ये सुरू आहे. दोन संघादरम्यान रंगणारी मॅच. 54चं टार्गेट जे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. चोपन्न धाब्यांचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये अगदी सेट करण्यात आलं आहे. अंपास तयार आहेत. अमित कराई सर आणि किशोर पाटील सर मैदानाच्या मध्ये तुम्हाला दोन अंपास सध्या पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फटका स्ट्रॉग हिटचा केलाय. बॉल चालला डीप मधून सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. वन बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. पहिल्या बॉलवरती सुरुवात जर पाहिले तर अगदी घनाघाती सुरुवात ही मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. चौकारनं मयूरनं सुरुवात केल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मयूरच्या बॅट मधून दे दनादन कडक बॅटिंग. सिक्सर. 6. संपला. धावसंख्या धावफलकावरती 10. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. सुरुवात मयूरच्या बॅटमधून खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. मयूर प्रतिकी जोडी मैदानाच्या मध्ये आल्यात. मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर माऊली तलावपाडा संघासाठी खेळत असताना या जोडीनं सातत्यानं मात्र चांगला खेळ दाखवलाय. मग त्यानंतर येणारे बाकीचे सर्व खेळाडू, इतर खेळाडू यांचा परफॉर्मन्स आहे की खूप चांगला राहिलाय. तिसरा बॉल पुन्हा सफल झाले. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सरळ ऑन साइडला. स्क्वेअर लेगच्या रिझन मधून चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर चौकार. 3 बॉल नंतर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 14. ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. 4, 6, 4 मैदानाच्या मध्ये सध्या पाहायला मिळाल्यात. पाहूया पुन्हा काय घडणार. 4, 6, 4. 6 नाही परंतु बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आता धावल्यात. फिल्डिंग केल्यात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये मिस्टेक. पुन्हा एकदा चुकी घडल्यात. 1चं रूपांतर आता 2 धाब्यांमध्ये होणार. 2 धाब्याने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 16 धावा. 26 बॉल मध्ये 38 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 38 रन मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. टीम वाघोबा खंदरपाडा पण तयार राहा. या मॅचचा विजयी संघ लगेचच वाघोबा खंदरपाडा संघाच्या अगेन्स्ट आपण खेळताना पाहणार आहोत. धावसंख्या 16. पुढचा बॉल पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न होता. यावेळी बॉल पडल्यानंतर मात्र एक धाव आहे. ती एक धाव त्या ठिकाणी घेतली जातात. पंचाचा इशारा कळवतात. लेग बायच्या माध्यमातून धाव प्राप्त होत असताना संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 17 ऑन स्कोर कार्ड वरती सध्या लगावण्यात आलाय. बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय तो मात्र 5. धावसंख्या धावफलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये सुरुवात निकेच्या ओव्हरमध्ये खूप चांगली झालीय. पुन्हा समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत ध्रुव. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. 24 बॉल 36 धाव्यांचं लक्ष असेल. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये अजून धावा करायच्या. 36. या आपण जाऊया डीजेकडे. ऐकत संगीत गोकुलला आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. चोवीस बॉल मध्ये 36 करायचे. 36 धावेचं लक्ष असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात.
सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. हेमंत, दुसरा पॉवर प्लेचं षटक आता मैदानावरती सुरू झालं. 3 खेळाडू हे 30 सेकंदच्या बाहेर ठेवणार तुम्हाला आता बंधनकारक असेल. 1 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. सेकंड ओव्हर, पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका खेळलाय पाठीमागे, चाललाय फाईन लेगला, सरळ चिरत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4. वरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 22-22. आक्रमक रौद्र रूप सध्या मैदानावरती दोन्ही बॅटरने धारण केलंय. पुन्हा एकदा फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक हे मिड विकेटला फिल्डिंग केलेत. एका धावेवरती मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 23. 22 बॉल मध्ये 31 धावेचं लक्ष अजून असेल. मयूरने आतापर्यंत 5 बॉल मध्ये 16 धावा बनवल्यात, त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा आणखीन 1 चौकार त्या ठिकाणी मात्र ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना 27. सत्तावीस झालं. 27 ची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 27 करायचे आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यॉर्क लाईनचा बॉल त्या ठिकाणी मात्र हाताळण्यात आला. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय मयूर यांच्यासाठी मात्र आपण पाहू शकता. डॉट बॉल आलाय. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 27 विदाउट लॉस ही धावसंख्या मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. कशा प्रकारे हाताळले जातात त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा आपण पाहिलं तर हेमंत, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर मयूर. पुन्हा एक चांगला बॉल मैदानावरती, परंतु आता पाठीमागे विकेट किपरच्या अगदी पाठीमागे फिल्डिंग मध्ये थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळत आहेत. एका धावेवरती समाधान पंचाने दर्शवलंय. 22च्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. 19 बॉल मध्ये रन करायच्या 26. पुन्हा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळण्यात आलाय. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 18 बॉल मध्ये धावा करायच्या 26. 18 बॉल मध्ये 26 धावेचं लक्ष असेल. आपण जाऊया डीजे कडे, ऐकत संगीत. बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी 26 धावेचे लक्ष असणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर राज येत आहेत. तिसऱ्या षटकासाठी मैदानावरती आपण राज यांना पाहू शकतायत. 18 बॉल मध्ये 26 धावा करायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिलं तर 28 झाल्यात. पहिला बॉल शॉर्ट लेनचा बॉल होता, त्यावरती पूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर पूल नाही करू शकले. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, डबल त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. फिल्डिंग पोझिशन मध्ये जशा सुरुवातीला चुकी मावले तलावपाडा संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, त्याच चुकी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर आई जीवदानी कसराळे हाही संघ मैदानाच्या मध्ये करत असताना पाहायला मिळतो. 2 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 30. नो बॉल मैदानाच्या मध्ये हाताळल्या गेलाय. पंच दर्शवत असताना ओ स्टेप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालात आणि धावसंख्या धावफलकावरती 31. चला कॅप्टन येऊन थांबायचं. वाघोबा खंदरपाडा याच्यानंतर लगेचच मॅच होणार आहेत. या मॅचचा विजयी संघ खेळेल
टीम वाघोबा खंदारपाडा संघासोबत आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. 2.1 ओव्हर 31. पुल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक मात्र पर्यंत मिड विकेट मधून जोपर्यंत पुढे येतील डीप मधून बॉल फील्ड करतील. सिंगलने आता ही धावसंख्या मात्र पुढे जाऊ लागल्यात. 32च्या घरामध्ये 16 मध्ये धावा करायच्यात. 22-22. सोळा 22 फटका खेळलाय. कडक स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून 6 धावा. सिक्सर. फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 धावेने वाढत असताना जाऊन पोहोचतात 38. 38 धावा. 15 बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष असेल. स्ट्राईकला प्रतीक. यावेळेचा बॉल सोडून दिलाय परंतु हा बॉल डॉट स्वरूपाने मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव येतोय. 14 चेंडू मध्ये 16 धावेचं लक्ष आहे. 14-16. हे 2 बॉल महत्वाचे असतात. कशा प्रकारे टाकले जातात त्याच्यावरती लक्ष मात्र दिलं जाईल. राज तयार. राजचा पुन्हा एकदा बॉल त्या ठिकाणी मात्र मिस केलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू मध्ये 16 धावेचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. 38 धावा विदाउट लॉस. पार्टनरशिप तर मैदानाच्या मध्ये मयूर आणि प्रतीक मध्ये खूप चांगली झाल्यात परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने आता कमबॅक केलाय. हा कमबॅक देखील वेलकम बॅक ठरेल का मैदानाच्या मध्ये त्याच्यावरती लक्ष दिलं जात आहे. 13 बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष. शेवटचा बॉल ओद विकेट. फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीकरण बदललंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 धावेचं लक्ष. डीजे ला 12 चेंडू मध्ये 10 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. चला 12 चेंडू मध्ये 10 धावेचं लक्ष असणार आहे. 12-10. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात हेमंत. हेमंतचा पहिला बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला बॉल आला डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील तर या मॅच मध्ये तुम्ही परतू शकतायत. 11 बॉल मध्ये 10 धाव्यांचं लक्ष आहे. मयूरनं 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्यात. 191च्या स्ट्राईक रेटनं. 1 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आला. प्रतीकनं 8 मध्ये 18 बनवल्यात. 225च्या स्ट्राईक रेटनं 2 षटकार 1 चौकार त्यानं खेळलाय. आता मयूरनं मैदानावरती आक्रमण करण्यासाठी सुरुवात केलाय परंतु फटका त्या ठिकाणी फसलाय. विकेट आलाय. निकेश टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. 10 बॉल 10 धावेची गरज. लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. येणारे 10 बॉल मध्ये धावा करायच्या 10. बॉल टू बॉल अगदी धावाही तितक्याच आहेत. 10 बॉल मध्ये 10 धावेचं लक्ष असेल. काय घडेल मॅच मध्ये त्यावरती आता प्रत्येकाच्या नजरा सध्या लागल्यात.
पुन्हा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग करतायत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट होईल का? फेकी तर चांगली झाली होती परंतु थोडस उशिरा लेट त्या ठिकाणी मात्र फिल्डर पोहोचले होते. 2 धावा येत आहेत. जनार्दन पाटील जांभूलपाडा यांच्याकडून लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पत्र दिलं जाणार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. हार्दिकच्या बॅट मधून बॉल सीमारेषाच्या बाहेर, षटकार. दोन धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पुण्यात आपण पहिला तर स्क्वेअर लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये झाला फिनिश. सामन्याला जिंकलेत, मॅचला जिंकलेत टीम माऊली तलावपाडा बी या संघानं. त्यांचं अभिनंदन करूयात. हार्डलक टीम आईजुदानी कसराळी बी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल वाघोबा चषक जांभूलपाडाच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तलावपाडाचे कॅप्टन फक्त या ठिकाणी थांबायचे आहेत आणि खंदरपाडाचे कॅप्टन आपण या ठिकाणी या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. बाकी खेळाडू मैदानाच्या मध्ये जातील. फक्त कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे. बाकीचे खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी जातील. टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन असणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर मनोहर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. मनोहर पाटील साहेबांना विनंती असेल आपण यावं. मनोहर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस, कॉइन स्पिन. वाघोबा जांभूलपाडा म्हटलंय आणि टायगर. वाघोबाला टॉस जो आहे तो टॉस पार पडलाय. मनोहर पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. हार्दिक डिसिजन काय? बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. धनंजय आणि हार्दिक हे 2 कर्णधार होतोय. टॉस जिंकलाय तो टीम तलावपाडा विन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. प्रथमतः बॅटिंग घेतलेत. फिल्डिंग करायच्या मैदानाच्या मध्ये ती टीम वाघोबा खंदरपाडा संघाला. मैदानाच्या मध्ये चालू असलेला मॅच आता थोड्याच वेळामध्ये पुन्हा त्या मॅचला सुरुवात होणार आहे. डिका स्पोर्ट्स वरती आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहात आणि जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या डावासाठी आपण आवाज ऐकूयात. आमचे जवळचे मित्र हार्दिकजी केनी यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. जांभूलपाडा संघाचा कुठलाही खेळाडू किंवा इतर छोटा आपला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतली तर जनार्दनजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. जांभूलपाडाचे आपले जे बाहेरील जे खास करून युवा खेळाडू आहेत आणि एका हातामध्ये जर कॅच घेतली जांभूलपाडाच्या जर कोणी तर त्यांना 500 रुपयाचं प्राइज आहे. दत्ता पाटील साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. बाहेर जास्त शेअर मार्केट आहे. इथे बसण्यापेक्षा बाहेर जायला हवं. फक्त जांभूलपाडासाठी आहेत. ते जांभूलपाडासाठी आहेत. त्यामुळे जांभूलपाडाचे जे समर्थक आता मंचावरती बसण्यापेक्षा तिथे गेलेलं चांगलं आहे. कारण एका हातामध्ये कॅच घेतली तर 1000 आहेत आणि 2 हातामधून जर कॅच पकडलात तर कदापि 400 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा वर्षाव आता सुरू झालाय. एक हातात 500, 2 हातात पकडली तर 200. दत्ता पाटील साहेब यांच्याकडून ते असणार आहेत आणि जनार्दन पाटील यांच्याकडून देखील आहेत. दत्ता पाटील, जनार्दनजी पाटील यांच्याकडून ते पारितोषिक लावण्यात आलंय. मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव आपण आवाज ऐकूयात हार्दिकजी किन्यांचा.
धन्यवाद धनंजयजी पाटील सर, कोपरी गावाचे सुपुत्र आणि सातत्यानं मागील भरपूर वर्षांपासून संरक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी प्रसिद्धी त्याने मिळवली. चला 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचं. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. चला 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा, जास्त वेळ न दवडता. माऊली 11 तळापाडा ब टीमचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं या टीम मध्ये जे यंगस्टर्स आहेत आज प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतायत. मागील 2 ते 3 वर्षांपासून फर्स्ट टाइम 2024 मध्ये पाहिलं होतं त्यांच्याच स्पर्धेमध्ये सिद्धेची पाटील आणि त्याचबरोबर रवीजी राऊत यांच्या माध्यमातून संरक्षण करण्याची संधी तिथे मिळाली होती. तेव्हा हार्दिक आणि त्याचबरोबर प्रतीक, यश, मयूर या खेळाडूंना पाहिलं होतं. तेव्हापासून जो प्रवास करायला अर्थानं त्याचा सुरू झाला तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. आणि वैतरणा क्रिकेट इंडस्ट्रीमधील खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा या टॉप 5 किंवा टॉप 10 फलंदाजांची नावं घेतली जातील तेव्हा या ठिकाणी मयूर त्याचबरोबर हार्दिक यांचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला प्रतीक आणि मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 1 मध्ये पवन, आजच्या दिवसामधील एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज पवनला संबोधलं जातं आणि तशा पद्धतीने त्याने कामगिरी देखील केली. ज्या रिदमने तो गोलंदाजी करतो, स्पेशली पहिल्या षटकामध्ये चांगली स्टार्ट मिळवू देत असतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 5 षटकांचा सामना असेल. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती पवनला आपण पाहतोय. 5 ओव्हरचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. आज शेड्यूल लेट सुरू होऊन देखील त्या ठिकाणी शेवटचा सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हे खरं डिसिप्लिन आहे या स्पर्धेचं. 2 धावा मिळतील. पहिल्या शेड्यूलचा खेळ या ठिकाणी झाला. पहिला बॉल हाताळला गेला गोलंदाज पवनच्या माध्यमातून आणि 2 धावा येत आहेत. बॅटर मयूरच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये माऊली 11 तलावपाडा बी टीमने चांगल्या पद्धतीने धावा चेस केल्या. या टीमचा जर विचार केला तर या गटामधून एक टेबल टॉप करणारा सातत्याने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगल्या पद्धतीनं हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटने खेळला होता. सरळ बॉल, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. सहा धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती त्या ठिकाणी आक्रमण केला गेला. 6 धावा स्कोर कार्ड वरती 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे समोर फटका. लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु डाऊन दी बॉल फिल्डर टेकन. बॅटर मयूरला परतावं लागेल तंबूच्या आसराला. फर्स्ट विकेट माऊली 11 तलावपाडा बट टीमला. पहिला धक्का मयूरच्या रूपामध्ये गॉन. सहाय्य धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी लागला. नवीन बॅटर सुजल मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. नेट नंबर 3 वरती सुजल या ठिकाणी दाखल झाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. यादीच्या बॉलवरती आक्रमण झाला होता गोलंदाज पवन वरती परंतु त्या आक्रमणाचा बदला लगेचच त्याने घेतलाय. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग सुरू आहे आणि अखेरकार चेंडूला स्टॉप दिला गेला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. किसन दादा या ठिकाणी मुख्य मंचावरती आहेत. त्यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. स्पेशली स्लिप मध्ये जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्यासाठी हे कॅश प्राइज चांगला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेश घरत आणि त्याचबरोबर भीमा जे 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी जर कॅच पकडला तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दोघांनाही हे कॅश प्राइज
लागू झालंय. किसनजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि त्यांचा सुपुत्र गोलंदाजी मार्क वरती देखील आहे पवन. एक्स्ट्राच्या बाहेर हा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. चांगला एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळाला यादीच्या बॉलवरती. बॅटर सुजलच्या बॅटमधून प्रॉमिसिंग स्ट्रोक होता आणि बॅटचा फॉलो थ्रू देखील बघण्यालायक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 13. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. तेरा धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीण या ठिकाणी दाखल झाला. पहिलाच बॉल लेग ब्रेकचा अंदाज होता. बॉलची ग्रीप पाहत असता बॉल जाईल कार्पेट एक्झिक्यूट केला. लॉंगर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुहेरीवरती विकेट गमवावा लागणार आहे. सुजलला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला धावचीच्या रूपामध्ये. सेकंड विकेट ब्रेकडाऊन. दुसरा धक्का 13 या धावसंख्येवरती गॉन. फक्त पंचांसाठी या ठिकाणी DRS आहे. प्लेयर्ससाठी कुठल्या प्रकारचा DRS अवेलेबल नाहीये. DRS या ठिकाणी घेतला गेला. सुरेश आणि त्याचबरोबर भीमा हे जे दोन लेजंड फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपयांचा जर जाईल त्यांनी पकडला. नॉट आउट. बॅटर सेफ असेल. धावसंख्या फलकावरती 15. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायक वरती आणि नॉन स्ट्रायक वरती सुजल. प्रतीक आतापर्यंत त्याच्या नॅचरल मूडमध्ये आलेला नाहीये. त्याचा जो अंदाज आहे तो आतापर्यंत दिसला नाहीये, परंतु या बॉलवरती आक्रमण केला गेलाय आणि लॉंग ऑन मध्ये फसलाय. शतषक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी टिपलाय जाईल. 15 धावसंख्येवरती लागलाय दुसरा धक्का प्रतीकच्या रूपामध्ये गॉन. बहुजन हिताय बहु खाटूश्याम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजसेवक आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून का लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रवीणचा जर विचार केला तर पहिले 3 बॉल फलंदाजासाठी डेंजरस राहिला. हा सुद्धा बॉल बरोबर पायामध्ये टाकला होता. थोडासा फिरला देखील होता आणि त्यानंतर बॅट चेंज घेतल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने या ठिकाणी गेला होता बॉल. पुढचा बॉल प्रवीण ओव्हर दी विकेट.
इथे चांगल्या पद्धतीनं स्वीप दाखवला डीप मिड विकेटला शतषक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 16. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका पवनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला त्या ओव्हरमध्ये त्याची पुरेपूर काळजी कविनने घेतली आणि पहिले जे 5 बॉल आहेत ते 4 बॉल आहेत ते परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेले. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. हा फुल टॉस बॉल डिपॉझिट करण्याचा प्रयत्न शतषक तरीकेने येत आहेत. बॉलपर्यंत चांगल्या पद्धतीने ते पोहोचले आहेत आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 18 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बगोबा कंदरपाडा आणि माऊली लेवन तलावपाडा या 2 टीम मध्ये ही बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. अंतिम 5 मध्ये पोहोचण्याकरिता ही संघर्षाची लढाई दोन्ही संघ लढतायत. या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय. 1 बाउन्स या ठिकाणी सुजलच्या बॅटमधून चौकार. 2 षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 22. बावीस धावा फलकावरती 2 धक्के या ठिकाणी लागले गेलेत आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. एक स्पेसिफिक स्कोर कार्ड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा फलकावरती 2 धक्के लागले. 2 षटकांचा खेळ संपला. आता बॉलिंग ट्रॅक वरती पवन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि या मॅच मधील एक प्राइजलेस विकेट. हार्दिक बॅक टू द डगआउट. पवन या ठिकाणी मोठा धक्का दिलाय. नवीन बॅटर जतीन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सुरुवात विकेटने झाली या षटकाची. तिसरं षटक आपण पाहतोय. प्रगती पथावरती आहे. पहिला बॉल विकेट आला. दुसरा बॉल देखील सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि इथे सुद्धा विकेट मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅटर जतीन आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला. गॉन. नवीन फलंदाज यश मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलर ऑन अ हॅट्रिक मिस्टर पवन. आधीच्या सामन्यामध्ये आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक वरती पोहोचला होता गोलंदाज पवन. आता पुन्हा एकदा ती संधी त्याच्याकडे दौडून आलाय. 3 विकेट या सामन्यामध्ये देखील त्याने मिळवल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 4 धक्के 22 वरती लागल्यात. राऊंड द विकेट. तिसरा बॉल हॅट्रिक बॉल ऑफ्टॉनमध्ये ठेवला होता. चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय. आता यशला एकाकी झुंज मैदानामध्ये द्यावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मागच्या काही चेंडूंवरती जे काही घडलंय ते सुजलने चांगलंच पाहिलंय आणि सुजलच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा येताना आपण पाहिल्यात. आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. हा सुद्धा चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय. पवनची गोलंदाजी एक कोडं बनते मैदानामध्ये फलंदाजांसाठी. सलग 2 डॉट बॉल 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
या तिसऱ्या षटकामधील तिसरे षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23-4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. पवन या मॅच मध्ये एक वेगळी छाप सोडलाय. पहिल्या षटकामध्ये धावा त्याच्या विरोधामध्ये जरूर आला होता, परंतु या ओव्हरमध्ये असा पलटवार केला. बॉल जाईल डीप स्कोर लेग मध्ये. शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला होता डेफिनेटली तिथे चौकार प्राप्त होऊ शकला असता, परंतु तसं घडलेलं नाही. चांगला प्रेझेंट्स ऑफ माइंड अक्षयचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 24 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील गोलंदाजी मार्क वरती मिस्टर पवन आपल्याला पाहायला मिळतोय फॉर द विकेट. बॅट स्विंग तर क्विक अँड फास्ट होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती 24 रन्स स्कोर कार्ड ते लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या समाप्ती गेली. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे एक प्रमुख आणि महत्त्वाचे आर्थिक सहाय्यक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभले गेले. तब्बल 5,051 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या भव्य दिव्य आयोजनासाठी, या भव्य दिवस स्पर्धेसाठी 25 फलकावरती जतीन आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या विरोधामध्ये सिंगल त्यांना पाहायला मिळाली. सुजलला आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत 6 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्या. 200च्या स्ट्राईक रेटने दुसरा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे आणि सरळ बॉल निघून जाईल डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे. सुजलच्या बॅटमधून धमाका षटकार. तेहतीस फलकावरती लागल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये होतोय. आता या ओव्हरमध्ये रन्स येऊ लागल्यात. एक महत्त्वाची बाब आपण पाहतोय, कारण धावा येणं गरजेचं आहे या सिच्युएशनला आणि त्या धावा आता येऊ लागल्यात. सुजलच्या बॅटमधून मोठे फटके आल्यात या ओव्हरमध्ये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंगॉनचा शतशक थोडंसं जवळ होतं, त्यामुळे बॉलवरती लवकर पोहोचला आणि एकच धाव या बॉलवरती घेतले. 34 धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर जतीनला आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा तो खर्च करतोय मागच्या 4 बॉलमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं तो गोलंदाजी करेल याकडे सुद्धा लक्ष वेधित असेल. सध्या तरी 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाला आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेट जाईल या बॉलवरती. बॅटर यश गॉन.
34 वरती 5वा धक्का या ठिकाणी लागलाय माऊली 11 तलावपाडा बट टीमला आणि नवीन बॅटर मोनिश मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन बॅटर मोनिश मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधील. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. चांगल्या पद्धतीनं बॉल बाउन्स झाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 34. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे सुद्धा लक्ष वेधीत असेल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. चौथीचा फलकावरती शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्लॉग ओव्हर मध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. डीप स्क्वेअर लेगला शतक त्या ठिकाणी पोहोचतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि बॅटर मोनिशला इथे परतावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला 6वा धक्का लागतोय. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानामध्ये या. कार्तिक नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. 35 फलकावरती लागल्या. 35 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. येणारे प्रत्येक बॉल ची किंमत भरपूर असणार आहे सुजलसाठी. 10 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान दिलंय आणि त्याच 22 धावा या ठिकाणी खूप मायने राखणार आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफ्टरवरती ऑलरेडी शफल झाले होते आणि बॉलरला या ठिकाणी बेनिफिट मिळाला. प्रकाशला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. मागच्या 2 बॉलवरती एक सेट बॅटरला थांबवून ठेवण्याचा जो कारनामा या ठिकाणी गोलंदाज प्रकाश करतोय. तिसरा बॉल देखील आपल्या नावावरती केलाय. सलग 3 चांगले बॉल मैदानामध्ये प्रकाश हाताळत असताना 35 फलकावरती 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखाद जर मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती उभी असेल आणि तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काय स्टॉप त्या ठिकाणी दिलाय. नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागणार आहे. चेक आपण या ठिकाणी करणार आहोत. येस सेफ आहे कारण जो पाय जेव्हा क्रॉस झाला तेव्हा बॉल भरपूर दूर होता आणि तो आतमध्ये आला होता. बॉल पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. या बॉलवरती मोठा फटका येईल का पाहायचा आहे. शतषक उपस्थित आहेत आणि इथे सुजलला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 14 चेंडूंमध्ये 24 धावांची एक शानदार खेळली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण एका बाजूने विकेट जात होतं परंतु एक बाजू खऱ्या अर्थानं मजबूत ठेवली होती सुजलने आणि तो परतोय तंबूच्या आसऱ्याला. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 37 फलकावरती एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊया संगीत कक्षामध्ये. जावा फलकावरती लागल्या गेल्या. 37 वरती ही टोटल आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधील प्रकाशचं कौतुक करावं लागणार आहे. काय स्पेल त्याने हाताळलाय. एक धाव पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवलाय आणि ही धाव आय थिंक पूर्ण झालाय आणि यस दुसऱ्या धावेवरती विकेट गमवावा लागेल.
38 फलकावरती आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 38 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रनआउटसाठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. पहिली धाव जी होती त्या धावेसाठी या ठिकाणी DRS चा वापर या ठिकाणी केला. ही सिंगल जर कंप्लीट असेल तर 38, परंतु इथे ती सिंगल कंप्लीट नाहीये. 37 धावा फलकावरती आणि 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 38चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. माऊली लेन तलावपाडा ब टीमने ठेवलंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळीक मित्र धनंजय पाटील सर. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. ओ टू यू. थँक्यू सो मच. स्वागत आहे. महत्वाचा मॅच तर मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. एकतर तलावपाडानं सुरुवातीला टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. बॅटिंग तितकी काही चांगली राहिली नाही. फक्त 37 पर्यंत धावसंख्या थांबल्यात. 38चं लक्ष ठेवण्यात आलं आहे. पण संध्याकाळचं सत्र आहे ती 38ची धावसंख्या देखील आता 58च्या बरोबरीस होऊ शकते. दुसऱ्या बाजूने वाघोबा खंदरपडाला प्लॅनिंग करायचे आहे. ए प्लॅन बी प्लॅन सक्सेसफुल झाले आहेत. आता सी प्लॅन त्यांना मैदानाच्या मध्ये तो अद्यावत करायचा आहे. त्याच्यावरती लक्ष असणार आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाज मैदानावरती तयार होताना पाहायला मिळतात. यश याचा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर नितेश पाटील. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 1 वरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्यात तयार मिस्टर यश. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल होता. पाठीमागे मिसफिल्ड झालाय. बॉल वेगाने चाललाय. थांबणं कठीण आहे आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल 22 आणि 22च्या मिनिटात ह्या धावा 4. भीमसेन पाटील यांनी नुकतंच म्हटलं की कशाही पद्धतीने धावा येऊ द्यात पण येऊ द्यात.
धावा येऊ द्यात, कारण ही मोठी संधी आहे. कारण खंडारपाडा संघानं भरपूर स्ट्रगल केलंय, म्हणजे भरपूर सारा स्ट्रगल करताना आता या स्टेजला पोहोचलायत. आता प्रयत्न असणार की इथून बाबा दिवसामधून तो क्वालिफाय, लक्ष एकच आहे क्वालिफाय होण्याचा, पुढे येण्याचा प्रयत्न होणार आहेत. धावसंख्या 5. फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय, फिल्डर नाही आहे, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार, मिळता धावा 4. चौकार. एकतर योगायोग हा आहे की वाघोबा जांभूलपाड्याची स्पर्धा आहे, वाघोबा खंडरपाडा खेळतोय आणि वाघोबा कसराळीचं मैदान आहे. तिघांचंही देवस्थान पाहिलं तर वाघोबा आहे. फटका आणखीन एक गोळा समोर खेळलाय, समोर बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मिळतील धावा 6. षटकार. बहुजन सुखाय हा मंत्र तर गाजतो, कारण भरपूर सारा महापालिकेची निवडणूक पार पडली, परंतु एकच असं वसविरार शहर महानगरपालिका होती जिथे बहुजन विकास आघाडीचा दबदबा कायम राहिलाय. आणि कालच महापौर म्हणून श्री अजूजी पाटील यांची आपण पाहिलं तर अगदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जतीन काय बॅटिंग करतोय, जस्टिन तो बॅटिंग सध्या पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये धावा जर आपण पाहिला तर 15. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. 6. पिक्चर मराठीमध्ये खास करून एक पिक्चर होता, याला गाड त्याला गाड, ह्याला गाड त्याला गाड. डोंगराच्या पलीकडला असलेला खंडरपाडा आहे आणि स्पर्धा जांभूलपाड्याच्या आहेत आणि कसराळीच्या बरोबर ती मैदानावरती सुरू आहे. पुण्यात आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, फिल्डर सुजल त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला, तिथेही मिसफील्ड झालाय. कार्तिक जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत धावा 2. जसं खंडरपाड्यानं प्लॅनिंग केलं होतं बाबा जतीन तुला सावकाश नाही, तुला फास्टच खेळायचं होतं, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन घ्यायच्या होत्या आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10-15 नाही डायरेक्ट 23 आल्यात, 23 घेण्यात आल्यात. आता 24 बॉलमध्ये 15 धावेचं लक्ष असणार आहेत. आदरणीय मनोहर पाटील साहेब यांच्याकडून आता एक पारितोषिक घेत आहेत. एका सिक्सर साठी टीम वाघोबा खंडरपाडाला 200 रुपयाचा प्राइज मात्र या ठिकाणी लावण्यात आला आहे. आणि जांभूलपाडा संघातील कुठलाही लहान मुलगा किंवा खेळाडून कॅच घेतला तर जनार्दनजी पाटील यांच्याकडून 200 रुपये, एका हाताने कॅच घेतली तर 500 रुपये, आणि दत्ता पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 2 हातामध्ये कॅच घेतली तर जांभूलपाडाच्या खेळाडूंना 200 रुपये आहेत आणि एका हातामध्ये कॅच घेतली तर 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावेंची लयलूट करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूने नितेशचाही रोल, अँकर रोल आहेत, कारण टीमचा महत्वाचा खेळाडू आहे नितेश, तोही सलामीला. पण आज एक गोष्ट होती, आज संजय कणेराची बॅट बोलताना पाहिलीत, आज पवन गरजची गोलंदाजी पाहिलीत, आज मधल्या कालावधीमध्ये आपण प्रवीण भोईर यांना गोलंदाजीमध्ये काही कॅचेस घेताना पाहिलं. आज टीम एफर्ट होता, खंडरपाड्याचा आज टीम एफर्ट होता आणि तो टीम एफर्ट कदापि जिंकलाय. बाकीच्या वेळी जर पाहिलं तर पवन गरज चालतो किंवा बाकीचे इतर खेळाडू चालतात किंवा अनसक्सेसफुल राहत आहेत, पण कदापि आज टीम एफर्ट आहेत. परंतु संधी आहे तलावपाडाकडेही. क्लीन बोर्ड, हार्दिक हा वेगवान गोलंदाज आहे, कधी पण मैदानाच्या आतमध्ये तो कमबॅक करू शकतोय. हार्दिकच्या माध्यमातून आलाय विकेट टॉप. आयोजन पाहायला मिळतं. आमच्या बाजूला अजयजी बसलेले आहेत, बरोबर समोर संदेजी दळवी तेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली जात आहेत. कमिंग सून आहेत, लवकरच तारीख, कारण भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत म्हणून तीही तारीख काढली जाणार आहेत. नागेशजी देखील बसलेले आहेत आमच्या बाजूनेच. आज प्रत्येकाचं सहकार्य खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी संदेजी दळवी यांच्या माध्यमातून बॉलचा पुरवठा आपल्याला करण्यात आलाय. पवन हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलाय. एक तर एक गोष्ट होती, सुरुवातीला कदापि हार्दिक का नाही आले, प्रश्न प्रत्येकाला पडलाय. हार्दिक संघाचे प्रमुख अस्त्र आहेत, तुम्हाला धावा वाचवायचे होते 38. हार्दिकचा वापर यापूर्वी पहिल्या षटक्यामध्ये होणं अपेक्षित होतं, पण थोडंसं तलावपडाने काय केलं की यश बाबा पहिलं षटक हाताळतोय त्याला नॅचरल अँगलला पुन्हा घेऊन आले
कदापि तिथे प्लान सक्सेसफुल झाला नाही. दुसऱ्या बाजूने जतीनला बॅटिंग नाही आली. जतीनला खंदारपाडा संघानं आता बॅटिंगसाठी का पाठवलंय? बाबा आक्रमक सुरुवात करायची होती आणि कदापि यशचा भरघोस समाचार घेण्यासाठी जतीनला प्रमोट केलं होतं आणि ते जतीनने केलं होतं मैदानाच्या मध्ये. थोडासा बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलाय. समीकरण देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये धावा करायच्या 14. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जर खंदारपाडा संघाचा दुसऱ्या अँगलला पाहिलं ना तर 3 40 प्लसचे खेळाडू आहेत. एक तर भीमसेन पाटील यांना पाहतायत, सुरेश घरत यांना पाहतात आणि प्रवीण भोईर यांना पाहतायत. कदापि लिजंडचा अनुभवही महत्वाचा असतो का तुमच्या संघामध्ये असलेले अनुभवी खेळाडू, अनुभव हा खूप महत्वाचा असतो. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, जोपर्यंत बॉलला त्या ठिकाणी मात्र फील करण्यात आलाय. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 25. 19 बॉल मध्ये 13ची गरज आहे. हार्दिकचं हे षटक जर पाहिलं ना तर डॉट विकेट सिंगल डॉट सिंगल मध्ये 5 बॉल मध्ये त्याने धावा खर्च केला. 2 डॉट आल्यात आणि विकेट आल्यात. शेवटचा बॉल हार्दिकचा ऑफच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या बाजूने बॉल खेळलाय. बॉल वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक धावतायत बॉल वरती. जतीननं त्या ठिकाणी बॉलला 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 18 बॉल मध्ये रन करायच्या 11. आपण जावं डीजे गोकुलकडे, ऐकूयात संगीत. गोकुल. 100% आला कंचे योगा. आज वाघोबा जांभूळपाडा चषक आपण पाहतात. पहिला दिवस खूप छान पद्धतीने रंगलाय. उद्या सर्व टीमला विनंती आहे की वेळेवरती या. तुम्ही वेळेवरती आली तर आयोजकांचा 6 षटक खेळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे. आणि आपल्या भागामध्ये 6 षटकांच्या मॅचेस बहुधा कमी होत आहेत, परंतु तो प्रयत्न जांभूळपाडाची संपूर्ण टीम करते. फटका हवेमध्ये खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय, समोर खेळलाय, कार्तिकच्या हातामध्ये खेळलाय. फलंदाज मात्र होईल मैदानाच्या आतमध्ये फील्ड. जतीनची विकेट आलाय, पण जतीननं आपलं काम पार पाडलंय. सेवन 8 बॉल मध्ये 19 धावेची इनिंग साकारून जतीन आपलं काम पार पाडत. धनंजय नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये धनंजय भोईर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांना आपलं काम पार केलेत. आदरणीय मनोहर पाटील साहेब यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं प्राइज आहेत. आता विकेट जर इथून आली तरी 200 रुपयाचं प्राइज असणार आहेत. आणि या स्पर्धेसाठी मनोहर पाटील साहेबांकडून आपल्याला 5051 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे मात्र त्यांच्या माध्यमातून लाभलं. त्यांचं मनापासून आभार आहेत. अनेक सारे व्यक्तिमत्व होते. डी के पाटील साहेबांना पहिलं, प्रवीण पाटील साहेब समाजसेवक पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते. एकनाथ पाटील साहेब, तरे सर, दत्तात्रयजी पाटील, मनोहरजी पाटील साहेब, प्रभाकरजी पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या सोबतीने हरेश्वरजी पाटील, डोंगरपाडा हरेश पाटील, दिलीप शेठ पाटील, भरतजी गावड यांना पण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. आणि सकाळच्या सत्रामध्ये खास करून आपण पाहिलं तर एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय रमेशजी बावन पाटील साहेब, साईरथ ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा तेही उपस्थित होते. ऑफच्या बाहेरचा बॉल कट केलाय. फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय आणि तो सीमारेषेच्या जवळ फील्ड करण्यात आलाय. 2 घेतल्या, 2 वरती समाधान व्यक्त करावं लागेल. बाहेरून हालचाली वाढल्यात. बाबा धावायचं का नाही, थांबायचं काय करायचं मैदानावरती. बाहेरून देखील आता काही गोष्टीवरती प्लॅनिंग केली जाते. काही जण म्हणतात बाबा थोडं शांत डोक्याने खेळायचं आहे. गरमागरमीच्या वातावरणामध्ये कदापि काही निर्णय हे तुमचे निर्णय ठरू शकतायत. 29 ला 2 विकेट, 16 मध्ये करायच्या 9. नालू वेलकम. राकेश गरत, ओबी कोलबी सप्लाय जलसार यांच्याकडून वाघोबा जांभूळपाडा या टीमला टी शर्ट देण्यात येणार आहेत. त्यांचा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. भरपूर सारे जर्सी येत आहेत. जितक्या गोरसईला नाही तितक्या जांभूळपाड्याला आल्यात या वर्षी. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी 1 धाव येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. 14 मध्ये 8 करायच्या आहेत. अजूनही थांबायचं आहेत आपल्याला, कारण 14-8 आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. 8 कोणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट.
रंगलाय वाघोबा चषक जांभूलपाडाची स्पर्धा जिथे 14 मध्ये करायच्या 8. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ऑफटमच्या बाहेरचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये खेळलाय. पाठलाग केलं तर तो सुजल त्या ठिकाणी बॉल वरती पोहोचल्यात, परंतु तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट होत आहेत. येणारे 13 बॉल 13 बॉल मध्ये धावा करायच्या 6. 13 बॉल मध्ये 6 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आपल्याला सर्व सन्मान चिन्ह कैलासवासी वसंत गणू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलं. मनीष वसंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे मनापासून धन्यवाद. हवेमध्ये फटका खेळलाय, पाठीमागे फटका फसलाय, घेतलाय झेल, संपलाय पवन घरचा खेळ. 12 बॉल रन करायचे 6. डीजे आमच्या ज्या ज्यावेळी डीजेवाल्याने वेगळं गाणं वाजवलं ना त्यावेळी खंदरपड्यासाठी काहीतरी घडलंय, मिस्टेक घडल्यात. पण ज्या ज्यावेळी बहुजन विकास आघाडीचं गाणं डीजेनं लावलं होतं ना त्यावेळी कदापि ते खंदरपड्यासाठी लकी होतं का हाही प्रश्न आहे. 12 मध्ये 6 धावेचं लक्ष आहे. बहुजन विकास आघाडीचं ज्यावेळी गाणं लागलं होतं त्यावेळी विकेटही येत होत्या, धावाही येत होत्या. आता 12 मध्ये धावा करायच्या 6. 32 ला 3 विकेट. 12 मध्ये 6 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर संजय कणेरा. आज संजयची बॅट आपण एका मॅच मध्ये बोलताना पाहिलं, त्याने खूप चांगला परफॉर्मन्स त्या मॅच मध्ये केलं होतं. धावा त्यानं बनवल्या होत्या त्या 27-27. 3 चौकार 2 षटकार त्यानं मागच्या मॅच मध्ये ठोकले होते संजय कणेरा या खेळाडूने. आदर्श फणसपाडाच्या अगेन्स्ट. तुमच्या बाहेरचा बॉल, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल. म्हणून म्हटलं ना की हार्दिक या संघाचा एक सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आहे, ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे लाईन आहे, लेंथ आहेत, टप्पा चांगला आहेत. कधीही त्यांना मैदानावरती ज्यावेळी तो गोलंदाजी करतो त्याची लेंथ त्यांना अगदी पकडून ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. मैदानावरती तो दिसतोय. 11 बॉल मध्ये करायचे 6. बॉलला खेळलाय, बॉल चाललाय अगदी पाठीमागे फाईन लेगला. मात्र काय घडलंय, कारण एक गोष्ट आहे, तुम्ही रिव्ह्यूची मागणी करतायत डेफिनेटली, पण रिव्ह्यू साठी अल्ट्राएज कसं समजेल? अल्ट्राएज याच्यामध्ये नाही दिसणार. ऑनफिल्ड जे पंच देतील ते आम्हाला बोलायचं आहे. दुसरी गोष्ट, लाईव्ह टेक्निशियल टीम कडे अल्ट्राएज नाहीये, त्यामुळे तिथे बॅटला लागलाय का हे आम्ही अगदी सांगू शकत नाहीत. पण पंचांशी बाकीच्या गोष्टी पंचांना सहमत करायचे. बॉल आहेत मैदानावरती, 6 धावेची गरज आहे. 99 बॅटर प्रकाश मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक पुढे तयार झालाय गोलंदाजी मार्क वरती. 10-6 स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं तर प्रकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूयात. हार्दिकचा पुढचा बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. 9 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. उलटा पुलटावाला मामला आहेत. 9 ला उलट केलं तर 6, 6 ला उलट केलं तर 9. आता कशा प्रकारे मॅच रंगेल त्याच्यावरती देखील लक्ष वेधित केलं जात आहेत. हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 6 धावेचं लक्ष.
9 मध्ये 6. गोलंदाज तयार. हार्दिकचा पुढचा बॉल. फटका खेळलाय, पाठीमागे चाललाय बॉल. त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहेत. 8 बॉल मध्ये धावा करायच्या 5. वाघोबा कंदरपाडा वर्सेस माऊली तलावपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. उद्या या मैदानावरती आपण पाहिलं तर 8 संघ तुम्हाला उद्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. त्याचे देखील अनाउन्समेंट होईल. उद्या पहिला मॅच गावदेवी कणेर आणि श्री गणेश मोदलपाडा बरोबर तुम्हाला वेळेवरती यायचं आहे. मैदानाचा ब गट असेल. परफेक्ट टायमावरती आले तर 6 षटकांचा मॅच खेळवण्याचा आयोजकांचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे वेळेवरती या. श्री गणेश मोदलपाडा आणि गावदेवी कणेर. दुसरा मॅच सुमित इलेवन फणसपाडा आणि मकर ध्वज दहिसर. खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 7 बॉल मध्ये करायच्या 5. कधीही क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये मोठ्या फटक्याने नाही तर कधीही क्रिकेटच्या खेळामध्ये बाकी सर्व काही गोष्टीवरती लक्ष वेधित केले जात आहेत. म्हणून म्हटलं की हार्दिकला लवकर येणं का गरजेचं होतं, परंतु हार्दिकने अजूनही हा मॅच पकडून ठेवलाय. 7 मध्ये करायचे धावा 5. शेवटचा बॉल हार्दिकचा. स्ट्राईक इनला संजय. ड्राईव्ह केलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. ओहो, सुजलच्या हातामधून मिस्टेक नाही, सर्वाधिक मोठी चूक आहे क्रिकेटमध्ये. कधी अगदी तो गेम जो असतो ना तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडायचा नसतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गेम सोडाल तर कदापि त्या निर्णायक गोष्टी मैदानाच्या मध्ये शेवटच्या हार्दिकने इतकी मेहनत केली आणि सुजलने तर 2 धावा दिल्यात. त्या देखील मॅचचा डिफिकल्ट कंडिशन सांगणार आहेत. येणारे 6 बॉल रन करायच्या 3. 6-3 डीजे. काळजी घ्या विनंती असेल. 6 मध्ये 3. उद्या पहिला मॅच मोदलपाडा आणि गावदेवी कणेर. वेळेवरती या. सुमित इलेवन फणसपाडा, मकर ध्वज दहिसर. आपण देखील दुसरा मॅच वेळेवरती पोहोचा. तिसरा मॅच वाघोबा ग्रुप कसराळी आणि सत्यसाई खर्डीमध्ये रंगेल. आणि चौथा मॅच असेल उद्या एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल साईनाथ कोशिंबे. हे संघ उद्याच्या दिवसातील 8 संघ जे आहेत ना ते तुम्हाला मैदानावरती दिसणार आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 6-3 जतीन आल्यात. पहिला बॉल जतीनचा हवेमध्ये खेळलाय. ओ माय गॉड, पहिलाच बॉल हवेमध्ये आणि तिथून आलं विकेट. प्रकाश बॅक टू दी डगआउट. गॉन. अजित आल्यात. अजित आपलं स्वागत आहे. आणि अजित कडून एक पारितोषिक येत आहेत. अक्षयच्या षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. 5 बॉल मध्ये धावा करायच्या 3. मॅच रंगलायत. सामना रंगलायत. आणि पहिला बॉल हवेमध्ये खेळला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु तो हवेमध्ये होता. तिथून विकेट आलाय. 5 मध्ये 3. स्ट्राईक एनला आपण पाहिलं तर अक्षय. स्कोर लेग 30 सेकंडच्या आतमध्ये. मिड विकेट 30 सेकंडच्या आतमध्ये. हो 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 हो, आणखीन एक डॉट बॉल आलाय. मॅचचा बदल काही होऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. पाठीमागचं ते मयूरचं षटक, हार्दिकचं षटक आणि आता जतीनचं षटक. काय मॅच रंगलाय. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, त्याच्यानंतर 4, 5 आणि त्यानंतर 3. आता खंदरपाडा संघानं मला वाटतं की ह्या स्वतः म्हणून चुकी केल्यात मैदानाच्या मध्ये. अजूनही ते मॅच मध्ये थोडं वरचढ आहेत परंतु पाहूया काय घडणार. क्रिकेटचा खेळ बेसिक खेळ आहे. बेसिक खेळ तुम्हाला क्रिकेटचा खेळता नाही आला तर क्रिकेटमध्ये तुम्ही तितका चांगला परफॉर्मन्स दाखवू शकणार नाही. 4 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष असणार आहे. जतीन पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती बॅटर अक्षय. फटका खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आला. धावचीची संधी, रनआउटची संधी. ओ विकेट. ओ माय गॉड, एक धाव काढण्यासाठी काय करावं लागतं ना हे मैदानावरती दिसलंय. आता 3 बॉल रन करायच्या 3.
भाऊ षटकार प्रत्येक जण मारू शकतो, पण एक रन काढणं आजच्या कंडिशनला, आजच्या खेळामध्ये म्हणजे ग्रामीणचं क्रिकेट खेळलं जात आहे तिथे एक धाव काढायचे असतं ना, त्यावेळी भल्या भल्या खेळाडूंचा अगदी संघर्षच असतो. कारण एक धाव काढण्यासाठी त्यांना मैदानाच्या मध्ये कदापि ग्रामीण क्रिकेटमध्ये काय असतं, तुम्ही ज्यावेळी जाता मैदानावरती त्यावेळी फक्त षटकार चौकारच मारण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव कधी ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही काढण्याचा प्रयत्न करतच नाहीत. आजचं प्रोफेशनल क्रिकेट ज्या लेवलला खेळलं जात आहेत, कदापि सिंगल डबलचाही खेळ असतो, मैदानामध्ये ते दिसलं नाही. आता 3 बॉलमध्ये धावा करायच्या 3, जे काही सर्व काही आहेत आता संजय कणेरा याच्यावरतीच असणार आहेत. संजय कणेरा आणि जयेश 8व्या क्रमांकाचा बॅट्समॅन आलाय. इतका स्ट्रगल करावा लागला, कोणी विचार केलाही नसेल तितका स्ट्रगल करावा लागलाय. 3 मध्ये 3. जतीन तयार, जतीनचा लोअर फुल टच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डरला धावचीची संधी. ओ माय गॉड, फेकी खराब झाली, अन्यथा तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येऊ शकली असती. आता 2 मध्ये करायच्या रन 2, करायच्या 2, जिंकणार कोण, जिंकणार कोण आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणार कोण हे सांगणारी मॅच आहे. काय मॅच घडल्यात, प्रत्येकाला वाटलं होतं की वन साइडेड मॅच जिंकणार, परंतु तो वन साइड नाही. हा क्रिकेटचा खेळ आता मैदानावरती आणि बाहेर आपले जगदीशजी घोटेजी त्या ठिकाणी आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. का तलावपडानं सुरुवातीला मॅच तो पहिल्या षटकामध्ये 23 रन सोडूनच दिला होता, पण त्याच्यानंतर जशी हार्दिकनं गोलंदाजी केली, हार्दिकनं रन दिला 4, मयूरनं दिला 5, हार्दिकनं रन दिला 3. कदापि इथेच मिस्टेक घडल्यात टीम खंदरपडाची. म्हणून या कंडिशनला खेळण्याची सवय ठेवा, एक एक धावा काढण्याची सवय ठेवा, अन्यथा षटकार चौकाराने खेळ नाही जिंकला जात. 2 बॉलमध्ये 2 धावेची गरज आहे. मॅच मध्ये आता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक इनला बॅटर आहे जयेश. 2 मध्ये 2 फटका खेळला इंटू द गॅप मध्ये, एक धाव तर घेतली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय. हो, नवीन बॅट्समॅन आता स्ट्राईक एंडला जाणार. 1 बॉल मध्ये रन करायचे, एक मध्ये करायची, एक जिंकणार कोण. आता बाबा भरपूर चर्चा केली जाते. आता कदापि एक गोष्टीची चर्चा इथेही होते की संजयला धावायची गरज होती की थांबायचं होतं. काही गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, ह्याच गोष्टी तुम्ही अगदी शिकत नाहीयेत. संजयला थांबायचं होतं, पॉज घ्यायचं होता, जबाबदारी स्वीकारायची होती, पण संजय धावत सुटले आणि जयेशला स्ट्राईक एंडवर आणण्याचा प्रयत्न केलाय. 1 बॉल मध्ये रन करायचे, 1 मॅच 1 नंबरचा झालाय. क्लायमेट थोडा खराब आहे आणि आज संपूर्ण दिवसामध्ये क्लायमेट खराब आहे, पण क्लायमेट खराब असताना असा मॅच झालाय ना, जो 1 नंबरचा मॅच झालाय. 1 नंबरचा मॅच झालाय. 1 नंबरच्या ट्रॉफीला पटकावण्याचा रविवारी प्रयत्न होणार आहेत, पण आजचा पहिला दिवस कोण सांगेल, जांभूळपाड्याचा खतरनाक दिवस राहिलाय, 1 नंबरचा दिवस राहिलाय. एका बॉलमध्ये एका धावेची गरज, म्हणून म्हटलं की क्रिकेटमध्ये कुठलाही खेळ सोडायचा नाही. स्वतःला सांगायचं हो आम्ही करू शकतो. मैदानाच्या मध्ये प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं जात आहेत. प्रयत्न तुम्ही करत राहा, परमेश्वर तुम्हाला साथ देईल आणि परमेश्वर त्याच वेळी साथ देणार ना ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करणार. कदापि प्रयत्नच नाही केले तर परमेश्वर देखील साथ देणार नाहीत. 1 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. मनात इच्छाने खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल, मनात इच्छाने खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल, आणि आचरणात जर निरंतर असेल ना एव्हरीथिंग इज पॉसिबल. 6 बॉल 3चा मॅच, 1 बॉल 1 वरती आलाय. 1 बॉल 1 नाही, 1 नंबरची मॅच झालाय. लक्ष प्रत्येकाचं मॅच वरती. जतीन बॅकफुटला गेलाय, कट केलाय. अखेरीस भीमानं हा मॅच जिंकवलाय आणि भीमसेन वा 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 वा, काय मॅच रंगलाय.